आपल्याला माहिती आहे की 3 दिवसांचं अधिवेशन हे आता महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे। पहिले 2 दिवस हे नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे आणि तिसरा दिवस हा राज्यपाल महोदयांचं भाषण आणि अध्यक्ष निवड याच्याकरता तिसरा दिवस हा जाहीर करण्यात आलेला आहे। आज पहिल्या दिवशी आम्ही राष्ट्रगीताकरता म्हणून सभागृहामध्ये हजर होतो, परंतु आम्ही शपथविधी हा काही आम्ही आमचा करून घेतला नाही। त्याचं कारण अतिशय स्पष्ट आहे। आपल्याला माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्करवाडीमध्ये ग्रामस्थांनी स्वतःच्या समाधानाकरता स्वतःहून खात्री स्वतःच्या गावामध्ये मतदान कोणाला मिळालं हे करून घेण्याकरता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जाहीर केली। ही मतदानाची प्रक्रिया ही सरकारच्या कुठल्याही निर्णयावर, निवडणूक आयोगाच्या कुठल्याही निर्णयावर परिणाम करणारी नव्हती, तर खऱ्या अर्थानं जनतेनं कोणाला मतदान दिलं हे जनतेला स्वतः तपासून घ्यायचं होतं। परंतु हे सरकार इतकं घाबरलं, निवडणूक आयोग इतकं घाबरलं की त्यांनी तिथे बंदी हुकूम जारी केला। 144 हे कलम लावलं। 144 कलम लावून ती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि काल संध्याकाळपासून ज्यांनी कुणी ही पुन्हा फेरमतमोजणी स्वतः करता, सरकारी नव्हे, ही करण्याचा निर्णय घेतला त्यांची धरपकड करायला सुरुवात केली। खरं तर हा लोकशाहीचा सरळ गळा घोटणं हा प्रकार आहे। EVM मशीनमुळेच हे सरकार या ठिकाणी सत्तेवर आलंय, हे अधोरेखित झालं आणि म्हणून त्या EVM हटाव, देश बचाव आणि मार्करवाडीमधल्या जनतेला पाठिंबा म्हणून आम्ही आज सभागृहामध्ये शपथ न घेता बहिष्कार टाकला। पण उद्या आमदार महाविकास आघाडीचे आमदार उद्या शपथ घेणार आहेत का? कारण 2 दिवस शपथ असं आहे की शेवटी असं आमदार म्हणून शपथ ही घ्यावीच लागणार आहे, शपथ घेतली पाहिजे। आमदार म्हणून जे काही वैधानिक अधिकार आम्हाला असतात ते जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही तोपर्यंत ते वैधानिक अधिकार आम्हाला प्राप्त होत नाहीत आणि वैधानिक अधिकार जर प्राप्त झाले नाहीत तर एक ठराविक मर्यादे पलीकडं आम्हाला जो काय ह्या एकंदरीत सिस्टीमच्या विरोधात लढा द्यायचा आहे तो देण्यामध्ये अडचणी निर्माण होतील। त्यामुळं आम्ही शपथ घेण्याचा निर्णय हा घेणार आहोत। 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड होते आहे। महायुतीकडे खूप मोठं संख्याबळ आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा नेमका काय निर्णय राहील? या निवडणुकीत सक्रिय म्हणजे सहभाग घेतला जाईल की बिनविरोध ही निवड होईल? काय आहे की साधारणपणे पूर्वीपासूनची एक महाराष्ट्राची उच्च परंपरा होती की अध्यक्षाची निवड ही बिनविरोध झाली तर उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जात होतं। परंतु 1999 साली युतीकडून म्हणजे शिवसेना भाजपा युतीकडून एक चूक झाली। त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध अध्यक्ष निवडून देण्याची प्रथा ही मोडीत काढली। अध्यक्षांच्या विरोधात आपला उमेदवार दिला आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षानं त्यावेळचे मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख यांनी निर्णय घेतला की तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकलात नाही आणि अध्यक्षाची निवडणूक तुम्ही लढवलीत, त्याच्यामध्ये तुम्ही पराभूत झालात। आता तुम्ही ही परंपरा मोडीत काढलेली असल्यामुळं आम्ही आता उपाध्यक्षपद तुम्हाला देणार नाही आणि त्यावेळेपासून विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याची प्रथा ही मोडीत निघाली आहे। परंतु अशा प्रथा मोडीत निघाल्या असल्या तरी पुन्हा प्रस्थापित करणं आणि नवीन एक प्रथा आपण सुरू केली आणि ती चांगली प्रथा होती, त्या प्रथा सुरू केल्याचं श्रेय घेण्याची संधी या माननीय मुख्यमंत्र्यांना आहे, या सरकारला आहे। त्यांनी जर ती घेतली तर अध्यक्षाचं बहुमत त्यांच्याकडे आहेच, त्यांचा अध्यक्ष होणारच आहे। परंतु विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद जर त्यांनी दिलं तर लोकशाहीचा खूप मोठा सन्मान केला असं मी समजेन। मर्करवाडीला उद्धव ठाकरे जाणार आहेत। यांनी असं म्हटलं आहे की विरोधी पक्ष नेता ठरवण्यासंदर्भातले जे काही अधिकार आहे किंवा तो जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांचा असेल आणि तुम्हीही पक्षाकडून एक पत्र दिलेलं आहे की नेमकी प्रक्रिया काय आहेत, नियम काय आहेत? आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहात। देवेंद्र फडणवीसांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी सुद्धा सरकारनं त्याला संमती द्यावी लागते। माझी खात्री आहे की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेत्याच्या
पदाला मान्यता देण्याकरता म्हणून 2 उपमुख्यमंत्र्यांसह अध्यक्षांच्याकडं की विरोधी पक्षनेता पद तुम्ही जर जाहीर केलं तर आमची कोणतीही अडचण किंवा विरोध असणार नाही असं मनमोकळेपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं सांगतील असा मला विश्वास वाटतो. याचं कारण जरी ते अध्यक्षांना अधिकार असले तरी मी पहिल्या दिवशी आपल्या विधिमंडळ सचिवांना पत्र दिलंय की विरोधी पक्षाची निवड कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार केली जाते ते सांगा. आज सुद्धा सकाळी मी सचिवांना भेटलो, त्यांना तशा प्रकारचा कुठलाही कायदा कुठलाही नियम मिळालेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आहे. मी अधिक अभ्यास केला की त्याच्यामध्ये जो पक्ष मोठा असेल त्याला ज्याला 10 शेड्यूल ए मध्ये तरतूद अशी झालेली आहे की जो पक्ष मोठा असेल त्याला विरोधी पक्षनेतेपद देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल याचा मला विश्वास आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना युपीटीकडे विरोधी पक्षनेते पद येऊ शकतं. असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे मिळेल ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याच्यावर शिवसेनेचा हक्क आहे. त्यावर मग असं म्हणता येईल का की भास्कर जाधव हे त्या डाव्यात सगळ्यात शिवसेना युपीटी ज्येष्ठतेनुसार सगळ्यात पहिले आहेत? नाही, भास्कर जाधव आमदार म्हणून जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत, परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल. राहुल गांधी मरकटवाडीला जाणार आहेत, उद्धव ठाकरे जातील का? शरद पवार असं आहे की उद्धव साहेब जातील असं मला वाटतं मरकटवाडीला, कारण शेवटी हा पाठिंबा देण्याची गरज आज संपूर्ण देश पातळीवर झालेली आहे. ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या त्या राज्यातली जनता, त्या त्या राज्यातले लोक, त्या त्या राज्यातले पत्रकार, त्या त्या राज्यातले विचारवंत हे EVM मशीनवर शंका घेतात. परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर उभ्या देशानं आणि जगानं ही निवडणूक ही प्रामाणिकपणे झालेली नाही. हा विजय महायुतीचा नाही, तर हा विजय आहे तो EVM मशीनचा आहे. अशा पद्धतीची ओरड अख्खं जग करतंय, पुरा देश करतोय आणि म्हणून ही निवडणूक ही EVMनी जिंकलेली असल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही आणि खऱ्या अर्थानं संविधान याला जो धोका म्हटला जातो तो हाच आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये सर्वांनी उठाव करण्याची गरज आहे. अजित पवारांची आघाडीतला एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष यांना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत असं सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाबरी मस्जिदच्या पाडण्याचं समर्थन करतं, अशा आघाडीबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. असं आहे की बाबरी मशीद हा विषय 1992-93चा आहे, आजचा नाही आहे. आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे. 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का? 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का? शंका आली का? ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं 31 वर्षानंतर त्यांना कळलं का? हीच भूमिका पक्षाचे मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेबांनी अनेक वेळा मांडलेली आहे. त्यामुळं समाजवादी पार्टी ही आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते. असंही म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमध्येच समन्वय नव्हता, एकमेकांच्या स्टेजवर जाणं नेत्यांनी टाळलं, सगळा गोंधळ होता. महाविकास आघाडीत जागा वाटप असेल किंवा निवडणूक लढतानाही असेल, समाजवादी पक्षाची ती जर मांडणी असेल, ते म्हणणं असेल तर त्याचा विचार करावा लागेल. जर आमच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल. ते मी नाकारत नाही आहे. ती सुधारणा करणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हिताचं आहे. परंतु त्यांनी जे बाबरी मशिदीचं कारण आता पुढे केलं ते न पटणार आहे. भास्करराव, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अजित पवार यांनी 5 तारखेला शपथ घेतली आणि 6 तारखेला त्यांना ट्रिब्युनल कोर्टाने क्लीन चिट दिलेली 1000 कोटीची संपत्ती जी आहे ती परत केलेली आहे. कसं बघतात या घटनेकडे? असं आहे की अजितदादा पवारांची आता त्यांची संपत्ती त्यांना परत केलेली आहे 1000 कोटीची. त्याच्यापूर्वी त्यांना राज्य सहकारी बँकेतून क्लीन चिट देण्यात आली होती.
त्याच्या अगोदर त्यांना 70,000 कोटी रुपयाच्या इरिगेशन घोटाळ्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक नारा दिला होता की एक है तो सेफ है. त्याचा अर्थ अजितदादा, एकनाथराव आणि तुम्ही आणि आम्ही एक है तो आप सब सेफ है, हा त्याचा अर्थ आहे. दुसरा अर्थ काही नाही. धन्यवाद. एक हिंदी में करना चाहूँगा भाई. आप यहाँ आए उद्धव जी से मिलने के लिए, क्या कहना चाहेंगे, किस मुद्दे पे मिलने आए थे? हाँ हिंदी. हाँ हिंदी सर, हिंदी में. उद्धव जी से मिलने आए थे, क्या मुद्दे को लेके, मार्करवाड़ी में जो ईवीएम को लेके? ऐसा है कि आज महाराष्ट्र विधिमंडल का अधिवेशन शुरू हो गया है और इस अधिवेशन में 2 दिन शपथ ली जाएगी और तीसरे दिन वहाँ राज्यपाल महोदय का भाषण होगा और अध्यक्ष पद का चुनाव भी होगा. तो मार्करवाड़ी में जिस तरह से जनता को कुचल जा रहा है, वहाँ डेमोक्रेसी को कुचल जा रहा है, संविधान की कोई धज्जियाँ उड़ा रहा है और लोगों को डेमोक्रेसी, लोगों का हक छीना जा रहा है. लोगों का कहना क्या है कि हम हमारे सेटिस्फैक्शन के लिए हम बैलेट पेपर पे वोटिंग करेंगे कि हमने वोट किसको दिया. इसमें गवर्नमेंट का संबंध नहीं आता. इसमें इलेक्शन कमिश्नर का कोई उसने जो डिसीजन लिया उसके ऊपर कोई इफेक्ट होने वाला नहीं. तो ये पुलिस बल लगा के 144 लगा के जमावबंदी लगा के लोगों को अरेस्ट करने की जरूरत क्या है? कुछ भी नहीं है. लोग अपना मत प्रदर्शन नहीं कर सकते क्या? इसके खिलाफ हमने आज राष्ट्रगान के लिए हाउस में हाजिरी लगाई, लेकिन हमने गवर्नमेंट का निषेध करने के लिए, ईवीएम का निषेध करने के लिए हमने शपथ नहीं ली. कल शरद पवार जी जा रहे हैं वहाँ पे, राहुल गांधी भी जाएंगे, क्या उद्धव ठाकरे जाएंगे? जरूर जाएंगे. उद्धव साहब जरूर जाएंगे. उद्धव साहब जाने ही वाले हैं. आपको शायद परसों पर 4 दिन पहले आपने देखा बाबा आड़ाव जैसे सीनियर लीडर, सीनियर नेता, सीनियर सिटीजन जब भूख हड़ताल पे बैठते हैं तो उनको भी जाके उद्धव साहब मिले और उनकी भूख हड़ताल उन्होंने ख़त्म कर दी. उनको पानी पिला दिया, शरबत पिला दिया. मुझे लगता है उद्धव साहब जाएंगे. अजीत पवार की प्रॉपर्टी रिलीज की गई है जो अटैच थी 1000, क्या कहना चाहिए? यही कहना है कि देश के पंतप्रधान जी ने कहा था कि हम एक है तो सेफ है. हमें लगा था कि वो इलेक्शन का नारा है, लेकिन ये नारा अजीत दादा पवार के लिए है, एकनाथराव शिंदे के लिए है कि तुम कुछ भी करो, कितना भी घपला करो, कितना भी करप्शन करो, कुछ भी गलतियां करो, तुम हमारे साथ में रहो, तुम और हम एक है तो सब कुछ सेफ है. यही इसका अर्थ है. विधान भवन में नेता विपक्ष के लिए क्या शिवसेना यूबीटी अपनी दावेदारी करेगी और क्या उतना संख्या बल है कि आप नेता विपक्ष चुनकर आए आपकी पार्टी से, या आप बाय रूल बाय कानून के हिसाब से विरोधी पक्ष नेता चुनने के लिए कोई भी संख्या बल की आवश्यकता नहीं है. ऐसा कोई भी कानून नहीं है. पहले दिन ही मैंने लेटर दिया है वहाँ के चीफ सेक्रेटरी जो है हमारे विधिमंडल के, उनको लेटर दिया है कि ऐसा कौन सा कानून है. आज तक उन्होंने मुझे ऐसा कोई कानून बताया नहीं. तो मुझे लगता है ये गवर्नमेंट और जो भी नए अध्यक्ष जी होंगे वो अपोजिशन लीडर चुनने का निश्चितपणे परमिशन देंगे. आप लोगों ने आज शपथ नहीं ली, कल लेंगे शपथ? क्या शपथ तो लेनी है. जब तक हम लोग शपथ नहीं लेंगे हमें वैधानिक अधिकार जो होता है वो प्राप्त नहीं होते, इसीलिए हमको शपथ लेनी है. एमवीए में समाजवादी पार्टी एक घटक दल है जो एमवीए से बाहर आने की बात कर रही है, इस बात पर कि शिवसेना यूबीटी के जो नेता है वो ये पोस्टर या फिर अपना स्टेटस लगा रहे हैं कि बाबरी मस्जिद उद्धव ठाकरे गुट या शिवसैनिकों ने गिराई. ऐसा है कि बाबरी मस्जिद वाला मसला जो है वो 1992-1993 का है. जब से शिवसेना की जो भी भूमिका है, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी ने उस टाइम जो भूमिका ली थी, वही शिवसेना वही भूमिका लेके शिवसेना चल रही है, चलेगी, चलती आ रही है. तो इसका बहाना बनाने का समाजवादी पार्टी को कोई कारण नहीं है. ये बहाना बना रहा है. मुझे लगता है कोई अलग कारण होता है, वो ये बहाना बना रहे हैं. इसमें कोई ज़्यादा मुझे लगता है की कोई ऐसा सिरियसनेस नाही आहे. सर एक शेवटचा प्रश्न आहे की आता सुनील राऊतांनी एक ट्विट केलेलं तर त्यांनी म्हटलंय की मी राजीनामा द्यायला तयार आहे, कारण की मी 40 ते 50 हजाराच्या लीडनी जिंकून आलो असतो, पण मी फक्त 16 हजाराच्या लीडनी जिंकून आलो. त्याचं म्हणणं त्या घटनेकडे असं आहे की
प्रत्येकाला खात्री आहे की आपण किती हजार मतांनी निवडून येणार याची प्रत्येकाला खात्री आहे. म्हणूनच सांगतो ही सगळी गडबड जी आहे ती ईव्हीएमची गडबड आहे. मला आठवतंय की ज्या वेळेला मतमोजणी सुरू होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिलं माझं स्टेटमेंट आलं होतं, की दाल में कुछ काला है. निवडणुकीच्या निकालामध्ये काहीतरी काळं बेरं आहे. हा पहिला स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये करणारा माणूस मी आहे आणि ते तसंच्या तसं खरं ठरलेलं आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.